काय? देवयानीने न समजून विचारले. मी बाहेर आहे, लवकर ये. रोहिणी पुन्हा बोलली आणि देवयानी चकित झाली. अगं जोक करू नको, उगीच खोटं बोलू नको. देवयानी खोटं खोटं रागवत बोलली. देऊ बाहेर ये पटकन, मी वाट बघते. आता रोहिणी रागात बोलली. मग मात्र देवयानीने लगेच पर्स हातात घेतली आणि ऑफिसमधून थोडी पळतच बाहेर आली. कारण रोहिणी अशी अचानक का आली याची तिला काळजी वाटू लागली. तिने बाहेर इकडे तिकडे पाहिले तर एका ठिकाणी शिवची कार उभी होती. ती पटकन कारजवळ गेले तसा दरवाजा उघडला गेला आणि ती लगेच आतमध्ये जाऊन बसली. रोहिणी तू आत्ता? देवयानीने पुढे काय बोलणार तोच रोहिणीने तिला मिठी मारली. देवयानी पूर्ण गोंधळून गेली. नक्की काय झालं हिला? ही अशी अचानक आली आणि मिठी मारते? देवयानीनेही तिला मिठी मारली. देऊ तू ठीक आहेस ना? रोहिणीने देवयानीच्या केसांवरून हात फिरवत विचारले. हो मी ठीक आहे, पण तुला काय झालंय? तू तर अजून 2 दिवसांनी येणार होतीस ना? देवयानी तिच्यापासून दूर होत बोलली. यावं लागलं तुझ्यासाठी. जेव्हापासून कार्तिकने तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हापासून कधी एकदा तुला पाहते असं झालं होतं. रोहिणी काळजीने बोलली. या वेळेला कोणी चहाड्या करायला सांगितलं होतं? याने तर यांचा पूर्ण हनीमूनच खराब केला. देवयानी मनातच कार्तिक पाटीलला शिव्या घालत होती. अगं मला काय झालंय? साधा अशक्तपणा आलेला. देवयानी हसत बोलली. देव अगं कधीतरी खरं सांगत जा. तुला माहिती आहे ना तू मला माझ्या मैत्रिणीपेक्षा जास्त आहेस. अगं तुला ड्रग्स दिलेले होतं. जर कार्तिक पाटील नसता तर काय झालं असतं? रोहिणी रडत बोलली आणि तिचं बोलणं ऐकून देवयानी शॉक झाली. काय ड्रग? देवयानीने उलट विचारलं. हो देऊ, तुला कोणीतरी ड्रग्स दिलेले. कार्तिकने तुला नसेल सांगितलं पण मला सांगितलं. देव कोणीतरी तुझ्या वाईटावर आहे ग. तुला ड्रग देऊन त्याने तुझ्यासोबत. रोहिणीने हात तोंडावर ठेवला. तिला पुढचं बोलवत नव्हता आणि तिचे शब्द ऐकून इकडे देवयानी थरथर कापत होती. खरंच? जर कार्तिक नसता तर काय झालं असतं? विचारानेच देवयानीचा आत्मा हादरला. तिचं शरीर थरथर कापू लागलं. देव रिलॅक्स. ज्या कोणी हे केलं आहे त्याला आपण नक्की शोधू, पण आता तू त्या रूममध्ये नाही राहणार. रोहिणी देवयानीला पुन्हा मिठीत घेत बोलली. पुढच्या सीटवर शिव फक्त त्या दोघींना पाहत होता आणि त्या दोघींची मैत्री पाहून क्षणभर त्यालाही हेवा वाटला. देवयानी अजूनही शॉकमधून बाहेर आलेली नव्हती. तिला विश्वास बसत नव्हता की तिच्यासोबत एवढं सगळं झालेलं. ती तर फक्त समजत होती की ती बेशुद्ध झालेली, पण आता कळत होतं की कोणीतरी जाणून बुजून तिला काहीतरी दिलं होतं. तिचा फायदा घेण्यासाठी कोणी दिलं असेल? राज? विचारानेच देवयानीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. भीतीने तिच्या काळजात धस्स झालं. तिने रोहिणीला घट्ट मिठी मारली. जणू तिच्यापासून दूर गेली तर खरंच कोणीतरी तिला काहीतरी करेल. देव रिलॅक्स. आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. तू आत्ताच्या आता कार्तिकच्या घरी शिफ्ट होणार आहेस. मी बोलले आहे त्याच्याशी. त्यानेच तुला त्याच्या घरी राहण्यासाठी सांगितलंय. मी तुला माझ्याच फ्लॅटवर ठेवणार होते, पण तिथेही तू एकटीच राहणार. मग मला सतत काळजी लागून राहील. प्लीज किमान 1 महिना तरी तू आता कार्तिकच्या घरी राहा. रोहिणी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होती. एखादं लहान मूल घाबरून त्याच्या आईच्या कुशीत लपावं तशी देवयानी तिच्या मिठीत लपली होती. देव तू ऐकलंस ना मी काय म्हणते? रोहिणीने तिचा चेहरा हातात पकडून विचारलं. देवयानीचे गाल अश्रूंनी भरले होते. रोहिणीने तिच्या रुमालाने ते पुसले. देव तू माझं सगळं ऐकणार ना? रोहिणीने पुन्हा विचारलं आणि देवयानीने काही विचार न करता हो करार्थी मान हलवली. शिव देवूच्या रूमकडे गाडी घे, रोहिणी बोलली आणि शिव जो मागे वळून पाहत होता तो पुन्हा सीटवर व्यवस्थित बसला. या दोघी मैत्रिणी मिळून आता मला ड्रायव्हर बनवत आहेत. पुढे जाऊन नोकर बनवलं नाही म्हणजे झालं. शिवने समोरच्या मिररमधून मागे कटाक्ष टाकला आणि गाडी सुरू केली. थोड्याच वेळात गाडी त्यांची देवयानीच्या बिल्डिंगखाली आली. तोपर्यंत देवयानी थोडी सावरली होती, पण अजूनही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि शरीरात कंपन जाणवत होतं. शिव त्या दुकानात जाऊन काही कोल्ड ड्रिंक्स घेऊन ये, रोहिणीने आदेश दिला. नोकर पण बनवून टाकलं, शिव मनातच बोलला आणि गाडीतून खाली उतरला. त्याने 2 माझ्याच्या बाटल्या घेतल्या आणि पुन्हा गाडीत येऊन बसला. मी देवूचं सामान घेऊन येते, तोपर्यंत तू देवूची काळजी घे. रोहिणी पुन्हा शिवला बोलले. आता बेबी सिस्टर झालो का? शिव गोंधळून रोहिणीकडे पाहत होता. रोहिणीने शिवला तिची काळजी घ्यायचा इशारा केला आणि ती देवयानीच्या रूमकडे गेली. देवयानी अजूनही थोडी शॉकमध्ये होती, त्यामुळे ती एकदम शांत होती. देवयानी काळजी करू नकोस,
काही झालेलं नाही आहे, शांत हो. शिव तिला बरं वाटावं म्हणून बोलला, पण देवेने मात्र शून्य ठरवले होते. मग मात्र तो पुन्हा पुढे पाहू लागला. थोड्याच वेळात रोहिणी देवेनीच्या कपड्यांची बॅग घेऊन आली. हेच एवढंच सामान आहे? शिवने थोडे चकित होऊन विचारलं. नाही, मी फक्त तिला आता लागणारं सामान आणलं आहे. ती थोडी स्थिर झाली की मग आपण पुन्हा इथे येऊ, म्हणजे ती स्वतः बघेल काय काय राहिले ते. रोहिणी बोलली. ओके, पण तुला कसं माहीत तिला काय काय लागणार? शिवने पुन्हा प्रश्न विचारला आणि रोहिणीच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. शटाप शिव, गाडी चालव, ती थोडी रागात बोलली. मग मात्र शिवने पुन्हा मागे पाहिलं नाही. देवयानी एकटक बाहेर पाहत होती. दुपारी ती कार्तिक पाटीलच्या घरी आलेली. त्यानंतर रोहिणी पूर्ण वेळ तिच्यासोबतच होती. आताही दोघींनी डिनर सोबतच केलं होतं. एवढ्या वेळात ती बऱ्यापैकी सावरली होती, पण राहून राहून राजचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता आणि मग तिला ड्रग्स दिलं गेलं होतं हेही आठवत होतं. त्या विचारांनी तिच्या पोटात गोळा येत होता. कितीही नाही म्हटलं तरी ते विचार तिचा पिच्छा सोडत नव्हते. शिवाय कार्तिक पाटीलच्या घरी आलेलंही तिला फारसं आवडलं नव्हतं. पण नशीब, आल्यापासून घरातल्या कोणासोबत भेट झाली नव्हती. मिसेस पाटील पण अजून दिसल्या नव्हत्या. पण काही झालं तरी सध्या तिला स्वतःची काळजी थोडी जास्तच वाटत होती. देव, चल झोपूया, 11 वाजले. रोहिणी वॉशरूममधून बाहेर येत बोलली. रोहिणी, अगं, असं कार्तिक सरांच्या घरी राहणं मला पटत नाही. म्हणजे काय वाटेल सगळ्यांना? ते लोक माझे कोणीच लागत नाहीत. मग देवयानी ओशाळून बोलली. कार्तिकने स्वतः सांगितलं होतं की काही दिवस देवयानीला माझ्या घरी ठेव. आणि देव, माझ्या सासूला कावीळ झाले आहे, नाहीतर मीच राहिले असते तुझ्यासोबत. रोहिणी तोंड बारीक करत बोलली. नाही, काही गरज नाही. तुझं नवीन लग्न झालं आहे. तुझी प्रायोरिटी आता तुझी फॅमिली हवी. देवयानी, ओ हॅलो, प्रायोरिटीवाली? कोणी कितीही आयुष्यात येऊ, तुझी जागा तीच राहील, ओके? रोहिणी, मला माहीत आहे, पण तू आता जा इथून. देवयानी, कुठे जाऊ? रोहिणीने रागात विचारलं. शिवच्या रूममध्ये. देवयानी, नो, आज मी इथे झोपणार आहे. रोहिणी बेडवर झोपत बोलली. देवयानीने उठून तिला बेडवरून ढकलून दिलं तशी रोहिणी खाली पडली. अयो देव, मला पाडलं. रोहिणी कंबर पकडून बोलली. तू जा ना तुझ्या नवऱ्याकडे प्लीज, देवयानी बोलली. रोहिणीने पाहिलं, देवयानी आता नॉर्मल वाटत होती. मग मात्र तिने तिला गुड नाईट केला आणि बाहेर पडली. ती जाताच देवयानी पुन्हा एकदा निराश झाली. काय चाललं आहे? का हे सगळे प्रॉब्लेम माझ्याच नशिबी आहेत? ड्रग्स, राज, त्याने दिलेली धमकी, ते सगळं तिला एखाद्या वाईट स्वप्नासारखं वाटत होतं. तिला नको होतं ते. त्या प्रॉब्लेममधून तिला सुटका हवी होती. किमान काही दिवसांसाठी तरी तिला आराम हवा होता. आणि यावेळी सध्या तरी कार्तिकचं घर तिच्यासाठी सुरक्षित होतं आणि हे तिला मनोमन मान्य होतं. म्हणून तर ती गप्प बसली होती. बाहेरून दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तशी देवयानी बेडवरून उठली आणि तिने तिचा दरवाजा उघडून बाहेर पाहिलं. समोर कार्तिक त्याच्या रूमचा दरवाजा लावत होता. तिला पाहताच तो थांबला. हाव आर यू? त्याने दरवाजातूनच विचारलं. मी ठीक आहे सर, ती हलकेच हसून बोलली. ओके, गुड नाईट, तो बोलला आणि दरवाजा लावू लागला. पण मध्येच थांबला. तो औषध घेतलं? त्याने विचारलं. हो सर, ती शांतपणे बोलली. आज तिची शांतता त्याला व्याकुळ करून गेली. तिच्या चेहऱ्यावर दुसरे कुठलेच भाव दिसत नव्हते. तिचा बोलका चेहरा आज खूपच भकास वाटत होता. झोप येत नाही का? त्याने विचारलं. जाते झोपायला, ती बोलली आणि दरवाजा लावणार तेवढ्यात थांब, त्याचा आवाज आला. तसे ते तिथेच थांबले. कार्तिकने थोडा वेळ घेतला. कदाचित त्याला काही बोलायचं होतं पण जमत नव्हतं. तुझा वेळ जात नसेल तर आपण गप्पा मारू, तो बोलला. आणि तिला थोडं आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री तो बोलावतोय, तेही गप्पा मारण्यासाठी. पण त्याच्याशी गप्पा काय मारणार? एक कर्मचारी तिच्या बॉससोबत काय गप्पा मारणार? ती तशीच दरवाजात उभी राहिली. मी तुला खाणार नाही, तो हसून बोलला. मग मात्र तिने तिचा दरवाजा लावला आणि त्याच्या रूममध्ये गेली. बस, मी आताच येतो, तो त्याची टाय सेल करत बोलला. तिला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. तिने तिची नजर बाल्कनीकडे केली. तो वॉशरूममध्ये निघून गेला आणि ती त्याची रूम निरखू लागली. सगळं कसं व्यवस्थित होतं तिला आठवलं. सगळ्यात पहिल्यांदा ती या रूममध्ये आलेली तेव्हा तिला हीच रूम खूप आवडली होती. अगदी तिच्या स्वप्नातल्या घरासारखी. याच बेडवर ती झोपली होती, तेही कार्तिकसोबत. ते आठवून तिला थोडं हसूच आलं. पण त्याच वेळी कार्तिकने बोललेले शब्द हे आठवले. त्याला कोणासोबत रूम आणि बेड शेअर करायला आवडत नाही. त्यावेळी त्याने रागात तिचा किती अपमान केला होता
ते आठवून तिचं मन खट्टू झालं. तिला परत तिच्या रूममध्ये जावंसं वाटलं. पण सध्या तिच्या मनात एवढी भीती होती की ती तिथे सोफ्यावर बसली. का कोण जाणे, पण कार्तिकच्या आसपास तिला एकदम सुरक्षित असल्याची भावना येत होती. जेव्हापासून तिला ड्रग्सबद्दल कळलं होतं तेव्हापासूनच तिला एकटं राहायची जबरदस्त भीती वाटत होती. म्हणून तर ती त्याच्या रूममध्ये आलेली. तिने समोर टेबलवर ठेवलेले एक पुस्तक उचललं आणि वाचायला घेतलं. कोणतं तरी बिझनेस मॅगझिन होतं. वाचून काहीच कळत नव्हतं. तिने वैतागून ते ठेवून दिलं आणि त्याच वेळी वॉशरूमचा दरवाजा उघडला. ती लगेच व्यवस्थित बसली. बोर झालीस? त्याने त्याचे ओले केस पुसत विचारलं. नाही, तिने उत्तर दिलं. तुला काही हवे का? तो तिच्या शेजारी बसला आणि एक ताजा सुगंध तिच्या नाकात दरवळला. त्या सुगंधाने आणि त्याच्या फ्रेश लुकने एक गोड शिरशिरी तिच्या सर्वांगातून वाहिली. पण ती लगेच सावरून बसली. नाही, नको, तुम्हाला झोपायचं असेल, मी जाते, ती उठत बोलली. खरं तर तिला तेथून जायची भीती वाटत होती, पण अशा रात्रीच्या वेळी त्याच्या रूममध्ये राहणंही योग्य नव्हतं. तिच्या मनाची द्विधावस्था झाली होती. उगीच रोहिणीला पाठवलं असं वाटून गेलं. पण रोज रोज तर कोणी आपल्यासोबत राहू शकत नाही हेही तिला माहीत होतं. बस, मला अजून झोप नाही आलेली, तो तिचा हात पकडत बोलला आणि त्याच्या अशा हात पकडण्याने ती थोडी गोंधळली. त्याचा थंड स्पर्श तिच्या पोटात कसं तरी करून गेला. तिने त्याच्या हातातून स्वतःचा हात लगेच सोडून मागे घेतला आणि पुन्हा सोफ्यावर बसली. देवयानी, मी तुला काही विचारू का? त्याने तिच्याकडे बघून विचारलं. हां, तुझा कोणी शत्रू आहे का? म्हणजे तुला कोणी ड्रग दिला असेल असं तुला वाटतं? कार्तिकने विचारलं आणि देवयानीच्या डोळ्यासमोर लगेच राजचा चेहरा आला. तिने भीतीने आउंठ गेला. कार्तिक तिच्याकडेच बघत होता आणि ती मात्र विचारात होती, सांगू की नको? त्याचवेळी त्यांच्या रूमपासून काही अंतरावर मिस्टर पाटील बाल्कनीमध्ये उभे राहून विचार करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थोडे विचित्र भाव होते. आताच त्यांनी देवयानी आणि कार्तिकला एकत्र रूममध्ये जाताना पाहिलं होतं आणि त्यांच्या विचारांना गती मिळाली होती. बस फक्त आता प्लॅन पूर्ण करायचा होता. देवयानी, मी काहीतरी विचारलं होतं. कार्तिक पुन्हा एकदा बोलला आणि त्याला सांगू की नको या विचारात असलेली देवयानी भानावर आली. माहीत नाही, देवयानी म्हणाली. ओके, जर काही प्रॉब्लेम असेल तर तू बिनधास्त सांग, तो बोलला. तिने थोडं चमकून त्याच्याकडे पाहिलं. हां, एवढी काळजी का घेतोय? तू रोहिणीची फ्रेंड आहेस आणि माझ्या कंपनीची एम्प्लॉय. पण तो तिच्या मनातले भाव ओळखून बोलला आणि तिला मनातच थोडं वाईट वाटलं. खडूस, फक्त कामापुरतं बघतो, याला माणुसकी नाही आहे का? तिने मनातच सुस्कारा सोडला. ओके, थँक्स, मी जाते आता, तुम्ही पण झोपा, गुड नाईट, ती जबरदस्त हसत बोलली. तो काहीच बोलला नाही. मग मात्र ती उठली आणि तिच्या रूममध्ये गेली. ती जाताच कार्तिकने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्याला ती आवडत होती, पण तिला फक्त गर्लफ्रेंड बनवणं त्याच्या मनाला पटत नव्हतं. आणि लग्नाचा विचार तर तो कधीच करू शकत नव्हता. तो स्वतःच्या परिस्थितीसमोर लाचार झाला होता. हवीहवीशी वाटणारी गोष्ट जवळ असूनही मिळत नाही तेव्हा जीवाची जी तगमग होते ती तो पहिल्यांदाच अनुभवत होता. त्याने ड्रॉवरमध्ये ठेवलेली बॉटल पुन्हा बाहेर काढली आणि ड्रिंक बनवलं. इकडे देवयानी बेडवर झोपली आणि डोळे मिटले. पण काही केले तिला झोप येत नव्हती. आयुष्यातले प्रॉब्लेम संपत नव्हते आणि त्यात कार्तिकबद्दल एक वेगळीच फिलिंग तिच्या मनात निर्माण झाली होती. राम त्याला लवकरात लवकर बरं करायला हवं. त्याच्या भविष्याची सोय आपल्यालाच करायला हवी. कारण काल जे काही झालं त्यावरून ती आधी स्वतःच्या आयुष्याबद्दल साशंक झाली होती. काल जर कार्तिक नसता तर कदाचित तिच्यासोबत काहीतरी वाईट झालं असतं. कदाचित तिला मारूनही टाकलं असतं. आणि जर असं झालं असतं तर रामचं काय झालं असतं? टेन्शनमध्ये ती रात्रभर कूस बदलत होती. पण तिला यावर काहीच उपाय सापडत नव्हता. शेवटी सकाळ झाली. ती उठली आणि तिने स्वतःचं आवरलं. तेवढ्यात देवयानीचा फोन वाजला. तिने फोन पाहिला तर कार्तिकचा मेसेज होता. वी विल गो टुगेदर. ओके सर, तिने रिप्लाय केला आणि हातात पर्स घेऊन बाहेर आली. तेवढ्या समोरून कमला नोकराने तिच्याकडे येताना दिसले. मॅडम, साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे, ती तिच्यासमोर उभी राहत बोलली. हो, मी खाली चालली आहे, ती बोलली. तिला वाटलं साहेब म्हणजे कार्तिक असतील. खाली कुठे? याच मजल्यावर त्या साईडला त्यांची रूम आहे, चला मी दाखवते. नोकर बोलल्याने देवयानी थोडी गोंधळली. कार्तिक सर खाली आहेत ना?
देव्याने विचारलं. त्या साहेबांनी नाही, मोठ्या साहेबांनी बोलवलं आहे, कमला बोलली आणि देव्याने शॉक झाली. काय? त्यांनी? का? तिने घाबरत विचारलं. कारण आजपर्यंत तर ती कार्तिकच्या डॅडसोबत कधीच बोलली नव्हती. ते त्यांनाच माहीत. तुम्ही चला पटकन, त्यांना वाट बघायला आवडत नाही. नोकर बोलली. हे पण कार्तिकसारखेच असतील का? देवयानीने भीतीने एक औंठा गेला आणि ती कमलाच्या मागोमाग जाऊ लागली. ही बघा, ही त्यांची खोली, जा तुम्ही, नोकर बोलली आणि निघून गेली. देवयानीने एकदा घाबरत रूमकडे पाहिला आणि मग एक दीर्घ श्वास घेत ती आतमध्ये गेली. रूममध्ये बाल्कनीत कार्तिकचे डॅडी चेअरवर बसून पेपर वाचत होते. त्यांच्या एका हातात कॉफीचा मग होता. हाय सर. देवयानी त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. त्यांनी पेपर खाली ठेवला आणि चष्म्याच्या वरच्या भागातून देवयानीकडे पाहिलं. तिने कसंबसं त्यांच्या नजरेला नजर देत स्माईल केलं. देवयानी, राईट? कार्तिकचे डॅडी म्हणाले. येस सर. देवयानी म्हणाली. सीट. डॅडी समोरच्या चेअरकडे इशारा करत बोलले. देवयानी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासमोर बसली. देवयानी, तुझ्याशी थोडंसं पर्सनल बोलायचं होतं. कार्तिकचे डॅडी व्यवस्थित बसत बोलले आणि त्यांच्या तोंडून पर्सनल ऐकताच देवयानी जास्तच घाबरली. हे बापलेक माझ्याशी एवढं पर्सनल का होत आहे? ते पण सारखे सारखे पर्सनल प्रश्न विचारत असतात. आणि आता हे पण? देवयानी शांतपणे त्यांच्याकडे बघत होती. त्याने एक फोटो ड्रॉवरमधून काढला आणि तो देवयानीसमोर ठेवला. देवयानीने निरखून त्या फोटोकडे पाहिलं. त्यात एक म्हातारा माणूस, कार्तिक आणि कार्तिकचे डॅडी होते. हे माझे वडील आहेत. डॅडी त्या फोटोतल्या म्हाताऱ्या माणसांकडे बोट करत बोलले. देवयानीने हलकंसं हसून प्रत्युत्तर दिलं. पण ते हे सगळं तिला का सांगत आहेत ते मात्र तिला कळत नव्हतं. वडील म्हणजे काय हे तुला माहिती आहे का? कार्तिकच्या डॅडींनी तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं आणि क्षणभर तिचे डोळे ओलावले. लहान असताना माझी मॉम मला सोडून गेली देवाघरी. तेव्हापासून माझ्या पप्पांनी मला सांभाळलं. मला हाताला पकडून चालायला शिकवलं. माझं पहिलं पाऊल मी त्यांच्यासोबत टाकलं. बोलणं, खेळणं सगळं त्यांनीच बघितलं. ते माझी मॉम आणि डॅड दोन्ही होते असं म्हटलं तरी चालेल. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. या वयातसुद्धा मला जर माझा मुलगा आणि माझे पप्पा यांच्यापैकी कोणाला चूज करायचं असेल तर मी माझ्या पप्पांना निवडेन. कार्तिकचे डॅडी हलकेच फोटोवरून हात फिरवत बोलले. देवयानी जास्तच गोंधळली होती, पण गप्प बसून ऐकण्याशिवाय तिला काही सुचत नव्हतं. आता तू विचार करत असशील की मी हे सगळं तुला का सांगतोय, राईट? कार्तिकच्या डॅडींनी फोटो टेबलवर ठेवला आणि देवयानीकडे पाहिलं. येस सर, देवयानी म्हणाली. कार्तिकच्या डॅडीने एक दीर्घ श्वास सोडला. 2 वर्षापूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये माझ्या पप्पांच्या ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट झाले. त्यांच्या मानेखालच्या नस दबल्या गेल्या. तेव्हापासून ते एकाच बेडवर आहेत. सगळ्यांशी बोलतात पण त्यांना मानेच्या वरच्या भागाव्यतिरिक्त शरीराचा कोणताही अवयव हलवता येत नाही. कार्तिकचे डॅडी बोलल्याने त्यांचे डोळे ओलावले. देवयानीही थोडी इमोशनल झाली. तिला तिचे वडील थोडेफार आठवत होते, पण ज्या आठवणी होत्या त्यात फक्त प्रेमच प्रेम होतं. तुला माहिती आहे, त्यांना मला पूर्ण जग फिरवायचं आहे माझ्यासोबत पुन्हा एकदा. लहानपणी त्यांनी मला फिरवलं होतं, आता मला त्यांना घेऊन फिरायचं आहे. ही माझी शेवटची इच्छा आहे. कार्तिकचे डॅडी बोलता बोलता जास्तच इमोशनल झाले. सर, ते डोंट वरी, ते नक्की बरे होतील. देवयानी त्यांना धीर देत बोलली. हो, ते बरी होतील जर त्यांनी सर्जरी लवकरात लवकर झाली तर. आणि त्यासाठी त्यांना कळायला हवं की कार्तिकचं लग्न झालेलं आहे. कार्तिकचे डॅडी पुन्हा पहिल्यासारखे शांत आवाजात बोलले. एव्हाना ते सावरले होते, पण त्यांचं बोलणं ऐकून देवयानी गोंधळून गेली, कन्फ्युज्ड. कार्तिकच्या डॅडींनी भुवयावर करत विचारलं. हो, देवयानी म्हणाली. कार्तिकला लग्न करायचं नाही, कार्तिकचे डॅडी बोलल्याने देवयानी शॉक झाली. तिच्या हृदयात काहीतरी वेदना झाली. म्हणजे? देवयानीने विचारलं. त्याला लग्न करायचं नाही आहे. त्याच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या आहेत की प्रेम आणि लग्न या गोष्टीवरून त्याचा विश्वास उडाला आहे. आणि माझ्या डॅडींचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे की त्याचं लग्न झाल्याशिवाय ते सर्जरी करणार नाहीत. कार्तिकचे डॅडी सुस्कारा सोडत बोलले. देवयानीच्या चेहऱ्यावर आता मिश्र भावना होत्या. एकतर कार्तिक लग्न करणार नाही हे ऐकून तिला वाईट वाटलं होतं आणि त्याचे डॅडी हे सगळं तिला का सांगत आहेत हे न कळल्यामुळे ते गोंधळली होती. तुम्ही हे सगळं मला का सांगत आहात? देवयानीने शेवटी विचारलं. कारण आता मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे. पुढच्या 2 महिन्यात जर त्यांची शस्त्रक्रिया झाली नाही तर ते
कार्तिकचे डॅडी बोलता बोलता थांबले. देवयानी अजूनही गोंधळलेली होती. मला फक्त एवढंच हवं आहे की त्यांनी शस्त्रक्रियेसाठी होकार द्यावा आणि त्यासाठी त्यांना कार्तिकच्या बायकोला भेटवणं गरजेचं आहे. तू त्यांना कार्तिकची बायको म्हणून भेटशील का? डॅडीने एका दमात विचारलं आणि देवयानी डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहू लागली. मी? देवयानीने आश्चर्याने विचारलं. हो, तूच. कार्तिकला तू चांगलं ओळखतेस आणि इथे राहतेसही. माझ्या डॅडींना मी तुझी ओळख कार्तिकची बायको म्हणून करून देईल. ते या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवणार नाहीत. मला माझे डॅडी चांगले माहिती आहेत. ते नक्कीच घरी काही दिवस राहायला मागतील आणि तू इथे राहतेस म्हणून फक्त त्यांना सांगायचं आहे की तू कार्तिकची बायको आहेस आणि वेळप्रसंगी कार्तिकसोबत त्यांना भेटायचं आहे. कार्तिकचे डॅडी बोलायचे थांबले. देवयानी मात्र अजूनही धक्क्यातून बाहेर आली नव्हती. हे बघ, तुला हे सगळं मी फुकट करायला नाही सांगत. तुझ्या आयुष्यात भरपूर अडचणी आहेत. मला माहिती आहे, तुझा भाव, तुझे शत्रू, सगळं माहिती आहे मला. मी तुला यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करेन. कार्तिकचे डॅडी बोलले आणि आता मात्र देवयानी विचारात पडली. अडचणी तर खरंच होत्या तिच्या आयुष्यात आणि रामच्या भविष्याची तरतूद करणं सध्या तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार होती. तिच्या मनात द्वंद्व सुरू होतं. सांग, तू तयार आहेस का? कार्तिकचे डॅडी म्हणाले. पण कार्तिक सर, तिने शेवटी विचारलं. त्याची काळजी तू करू नकोस, त्याला मी समजावेन, कार्तिकचे डॅडी म्हणाले. देवयानीच्या मनात अजूनही विचार सुरू होते. एक मन होकार देत होतं तर दुसरं नकार. तुझ्या भावाचा उपचार मी करेन, त्याला लवकरात लवकर बरं करेन, मी वचन देतो. कार्तिकचे डॅडी तिच्या डोळ्यात बघत बोलले आणि देवयानीला एक आशा जाणवू लागली. ठीक आहे सर. देवयानीने आता विचार करणं बंद केलं. तसंही रामजवळ आला की तिचे सगळे विचार बंद पडत होते. ठीक आहे, आज संध्याकाळी लवकर ये, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, कार्तिकचे डॅडी म्हणाले. तिने मान हलवली आणि मग ती तेथून बाहेर पडली. विचार करतच ती कॉरिडॉरमधून बाहेर आल्याने पायऱ्यांकडे जाऊ लागले. पण त्याचवेळी कोणीतरी तिचा हात पकडून तिला जोरात ओढलं आणि भिंतीवर दाबलं. ती हलकेच ओरडल्याने समोर पाहिलं तर कार्तिक रागात तिच्याकडे बघत होता. त्याच्या एका हातात अजूनही तिचा हात होता आणि दुसरा हात तिच्या शेजारच्या भिंतीवर टेकलेला होता. तिने थोडी घाबरत त्याच्याकडे पाहिलं. देवयानी, तुझी एवढी हिंमत कशी झाली? कार्तिकने रागाने तिच्या डोळ्यात बघत विचारलं आणि देवयानी जास्तच घाबरली. त्याच्या डॅडीने माझ्याशी जे बोललं ते याने ऐकलं का? तिने एक अवंठा गेला आणि मान खाली घातली. कार्तिकने हात वर करून तिची हनवटी पकडली. देवयानी, माझ्याकडे बघ, कार्तिक तिची हनवटी वर करत बोलला. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि क्षणभर ते हरवून गेले. ते मी तुमचं? देवयानीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. अर्धा तास, पूर्ण अर्धा तास मी वाट बघतोय. माझ्या वेळेची किंमत तुला माहिती आहे का? कार्तिकने विचारलं आणि देवयानी गोंधळून विचारत पडली. हा काहीतरी वेगळंच बोलतोय का? अरे देवा, इथे येण्याआधी तर कार्तिकने खाली वाट पाहतोय म्हणून सांगितलं होतं आणि आपण विसरून गेलो. आता हा सनकी आपल्याला सोडणार नाही. देवयानीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. माफ करा सर. आणि त्याच वेळी तिने त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडून घेतला. त्याच्या घट्ट पकडीमुळे तिच्या हाताला मुंग्या आल्या होत्या. ती अजूनही दोन्ही बाजूंनी त्याने घेरलेली होती. तो अगदी जवळ होता आणि नेहमीप्रमाणेच आत्ताही तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. श्वास फुलला होता. याची किंमत तुला द्यावी लागेल. तो हलकेच तिचा गाल 2 बोटांनी ओढत बोलला आणि तिच्या अंगावर काटा आला. तिने घाबरत त्याच्याकडे पाहिलं. तो थोडा खाली झुकला. क्षणात त्याचा गरम श्वास तिच्या गालावर जाणवला आणि तिचं संपूर्ण अंग शहारलं. तिने स्वतःला शक्य तितकं मागे घेतलं. रोज सकाळी माझ्यासाठी कॉफी बनवायची, हीच तुझी शिक्षा. तो हळवार आवाजात तिच्या कानाजवळ बोलला आणि बोलताना त्याच्या ओठांचा हलकासा स्पर्श तिच्या कानाला झाला. एक सळसळती लहर तिच्या संपूर्ण अंगातून पसरली. हाताची मूठ आपोआप घट्ट झाली आणि पायांची बोटं जमिनीत रुतली. डोळे आपोआप खाली झाले. त्याचा स्पर्श न होताही त्याच्या मिठीत असल्याचा भास फक्त त्याच्या जवळ असल्याने तिला होत होता आणि त्यामुळे तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. आता चल. तो तिच्यापासून दूर होत बोलला. तिने नजर वर करून पाहिलं. तो पुढे चालत होता. तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि छातीवर हात ठेवला. धडधड जबरदस्त वाढली होती. जणू ते हृदय उड्या मारून बाहेरच येणार होतं. उफ, ही पोटातली फुलपाखरं. नका ना इतका त्रास देत जाओ. कार्तिक सरांची पाळीव आहात का तुम्ही सगळे? ते आले की तुम्ही पण येता.
जा ना बाबा, नका येत जाओ, हवेत जाते ना मी मग. आणि गुदगुल्या पण खूप होतात. अगदी डोळे मिटून पूर्ण भान हरपून स्वतःला सैल सोडावंसं वाटतं. देवयानीने डोळे मिटून पुन्हा उघडले. थोडंसं सावरून ती त्याच्या मागोमाग गेली. गाडीत बसल्यावर तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. त्याने मात्र समोरचा आरसा तिला दिसेल असंच लावला होता आणि त्या आरशात त्याला तिचे गुलाबी झालेले गाल आणि ती लाजरी नजर स्पष्ट दिसत होती. ते पाहून त्याला मात्र आनंद झाला, कारण त्याच्या फक्त जवळ येण्याने तिच्या गालावर गुलाब फुलत होते. ती त्याला कधीच अडवण्याचा प्रयत्न करत नव्हती. याचा अर्थ एकच होता, तिलाही तो आवडत होता. या विचारानेच कार्तिकच्या मनात आनंदाचे कारंजे उडाले. पण दुसऱ्या क्षणी कुठल्या तरी विचाराने त्याच्या आनंदावर विरजण टाकलं. देवयानी, तुला सगळं लक्षात आहे ना? कार्तिकच्या डॅडींनी विचारलं. दोघंही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आले होते. हो सर, फाईन. तिथं गेल्यावर मी जे काही बोलेल त्यावर फक्त होकार द्यायचा आहे. येस सर, देवयानी थोडा विचार करून बोलली. तसंही यावरती सकाळपासून आतापर्यंत फक्त विचारच करत होती आणि शेवटी तिने त्यांना होकार दिला होता, कारण प्रश्न रामचा होता. त्याला पूर्ण बरं करण्याचं आणि त्याच्या आयुष्याची तरतूद करण्याचं वचन राकेश पाटील यांनी दिलेलं. त्यामुळे ती हे छोटंसं नाटक करायला तयार झालेली. तिच्या स्वाभिमानी स्वभावाला हे सगळं पटत नव्हतं, पण एका बहिणीची माया तिच्या स्वभावावर आज तरी भारी पडली होती. त्यामुळे ती मागचा पुढचा विचार न करताच हॉस्पिटलमध्ये आलेली. तिला फक्त रामला ठीक झालेलं पाहायचं होतं. कार्तिकचे डॅडी तिला एका खास खोलीमध्ये घेऊन गेले. देवयानीने स्वतःला थोडंसं सावरलं आणि त्यांच्या मागोमाग गेले. तिथे समोरच बेडवर आजोबा पडलेले दिसत होते. शेजारी खूप सारी वैद्यकीय यंत्र होती, ज्याच्या वायर त्या आजोबांच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी जोडलेल्या होत्या. ते समोरच्या खिडकीतून बाहेर एकटक भकास नजरेने पाहत होते. त्यांची अवस्था बघून देवयानीला खूप वाईट वाटलं आणि तेव्हा स्वतःच्या निर्णयाबद्दल तिला थोडंसं समाधानही वाटलं. कदाचित तिच्या एका खोट्या बोलण्याने त्या माणसांचं आयुष्य सुधारू शकत होतं, ही कल्पनाच तिला समाधान देऊन गेली. पप्पा, कार्तिकच्या डॅडींनी हाक मारली. तसं त्या आजोबांनी मान वळवून त्यांच्याकडे पाहिलं. सकाळी बोललो होतो ना कार्तिकच्या बायकोबद्दल, हीच आहे ती. कार्तिकचे डॅडी देवयानीकडे इशारा करत बोलले. तसं त्या म्हाताऱ्या आजोबांच्या खोल गेलेल्या डोळ्यात कमालीचा आनंद आणि उत्साह दाटून आला. त्यांनी लगेच देवयानीकडे पाहिलं आणि इकडे देवयानीला मात्र जबरदस्त भीती वाटू लागली. पण ती चेहरा शक्य तितका शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ए बाळ, इकडे ये. त्या आजोबांच्या आवाजात अपार आनंद होता. देवयानीने कार्तिकच्या डॅडींकडे पाहिलं. त्यांनी मानेनेच तिला आजोबांजवळ जायचा इशारा केला. देवयानी हळूहळू त्यांच्या बेडजवळ गेली आणि त्यांच्यासमोर उभी राहिली. आजोबांनी तिला निरखून पाहिलं. इकडे देवयानी मात्र मनातून अस्वस्थ झाली होती. एकतर ती हे सगळं पहिल्यांदाच करत होती आणि त्यात अजून कार्तिकला याबद्दल काही कल्पना आहे का, हेही तिला माहिती नव्हतं. देवयानीला बघून आजोबांनी कार्तिकच्या डॅडींना इशारा केला. तसे ते लगेच जवळ गेले. अगदी तुझ्या आईसारखी आहे, आवडली मला. शेवटी माझ्याच नातवाची निवड आहे, माझ्यासारखीच असणार. आजोबा हसत बोलले आणि कार्तिकचे डॅडीही हसले. देवयानीला मात्र खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. बरं, आता तू मला घरी घेऊन जा, 1 महिन्याने शस्त्रक्रिया करून घेईल. आजोबा आनंदाने बोलले आणि कार्तिकच्या डॅडींच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. हो पप्पा, 1 महिना तुम्ही घरी मस्त राहा, तोपर्यंत शस्त्रक्रियेसाठी तुमचं शरीरही तयार होईल. कार्तिकचे डॅडी म्हणाले. माझा बटाटा कुठे आहे? आजोबांनी विचारलं. ऑफिसमध्ये आहे. कार्तिकचे डॅडी हसत बोलले. बटाटा? तो ऑफिसमध्ये आहे, पण बटाटा ऑफिसमध्ये काय करेल? आता काय भाज्यांकडूनही कार्तिक पाटील काम करून घेणार काय? देवयानी मनातल्या मनात विचार करून हसली. काय रे, हिला माहिती आहे का की मी हिच्या नवऱ्याला बटाटा म्हणतोय ते? आजोबांनी हसत विचारलं आणि देवयानी शॉक झाली. बटाटा? कार्तिक पाटील आणि बटाटा? देवयानीला खूप हसू आलं, पण तिने कसंबसं स्वतःला आवरलं. तेवढ्यात आजोबांना खोकल्याची उबळ आली. कार्तिकचे डॅडी लगेच पुढे झाले आणि त्यांनी आजोबांना आधार दिला. पप्पा, तुम्ही आराम करा, तुम्ही जास्त बोलू शकत नाही, मी येतो उद्या न्यायला. कार्तिकचे डॅडी आजोबांची मान व्यवस्थित उशीवर ठेवत बोलले. माझ्या सोन्या, मी खूप खुश आहे. आजोबा हसत बोलले आणि कार्तिकच्या डॅडीने त्यांच्या कपाळावर हलकेच वर टेकवले. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पप्पा, ते बोलले आणि मग देवयानीसोबत तेथून बाहेर पडले.
रात्रीच्या 11 वाजता कार्तिक घरी पोचला. घरी आल्यावर सरळ देवेनीच्या रूममध्ये जावं असं त्याला वाटलं, कारण आज ती ऑफिसमधून लवकर गेली होती. काही कारणही सांगितलं नव्हतं, त्यामुळे तो थोडा नाराज होता. त्याने गेटमधून आत येताच कोट काढला आणि हातावर टाकत तो पायऱ्या चढू लागला. तेवढ्यात मागून आवाज आला, कार्तिक, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कार्तिक जागीच थांबला आणि त्याने मागे वळून खाली पाहिलं तर त्याचे डॅडी सोफ्यावर बसलेले होते. देवयानीच्या विचारात त्यांच्याकडे लक्षच गेलं नव्हतं. डॅडी, मी खूप थकलोय, तो तेथूनच आळस देत बोलला. उद्या पप्पा घरी येत आहेत. डॅडी तेथूनच बोलले आणि कार्तिक थोडा चकित झाला. का? कार्तिकने विचारलं. 1 महिन्यात त्यांची तब्येत थोडी सुधारेल, मग सर्जरीसाठी जास्त अडचणी येणार नाहीत, राकेश पाटील बोलले आणि कार्तिकला थोडा आनंद झाला, पण त्याने तो चेहऱ्यावर दाखवला नाही. ते सर्जरीसाठी तयार झाले का? कार्तिकने विचारले. हो, राकेश पाटील म्हणाले. हे तर खूप छान झालं, उद्या मी तुमच्यासोबत त्यांना आणायला येतो, कार्तिक बोलला आणि पुन्हा पायऱ्या चढून वर जाऊ लागला. कार्तिक, अजून माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही, राकेश पाटील यावेळी गंभीर आवाजात म्हणाले. कार्तिक वैतागून पुन्हा जागेच थांबला आणि मागे वळून त्यांच्याकडे पाहू लागला. तू विचारणार नाहीस का की ते सर्जरीसाठी तयार कसे झाले? राकेश पाटील यांनी दोन्ही हात पाठीमागे बांधत विचारलं. डॅडी, ते तयार झाले हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे, कार्तिक म्हणाला. पण तुला खरं कारण माहीत असायला हवं, राकेश पाटील म्हणाले. काय? कार्तिकच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मी त्यांना सांगितलं, राकेश पाटील थोडंसं हसत म्हणाले. काय सांगितलं? कार्तिकने गोंधळून विचारलं. हेच की तुझं लग्न झालं आहे, राकेश पाटील बोलले आणि कार्तिक जोरात हसू लागला. डॅडी, खरंच? तुम्ही त्यांना सांगितलं की माझं लग्न झालं आणि त्यांनी ते मान्यही केलं? कार्तिक हसत म्हणाला. मी त्यांना तुझी बायकोही दाखवली, राकेश पाटील शांतपणे म्हणाले. यावेळी मात्र कार्तिकच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात गायब झालं. डॅडी, म्हणजे तुम्ही कोणीतरी मुलगी आणून तिला माझी बायको म्हणून दाखवलात? खरंच? कार्तिक आता वैतागला होता. मी माझ्या वडिलांसाठी काहीही करू शकतो, तुला हे चांगलंच माहिती आहे, राकेश पाटील भुवया उंचावत म्हणाले. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण जेव्हा त्यांना खरं कळेल आणि काही झालं तर मला दोष देऊ नका, कार्तिक बोलला आणि यावेळी भराभरा पायऱ्या चढत वर निघून गेला. हा मुलगा कायम अर्धवट ऐकूनच निघून जातो, कधी पूर्ण ऐकायला शिकणार कोण जाणे. राकेश पाटील यांनी खोल शुस्कारा सोडला. देवयानीने डोळे चोळतच फोन हातात घेतला आणि स्क्रीनकडे पाहिलं. बटाटा कॉलिंग. हा बटाटा कोण आहे आता? देवयानी एका हाताने डोकं खांजवत विचार करत होते आणि तेवढ्यात तिला आठवलं, कालच तिने कार्तिकचं नाव बटाटा म्हणून सेव्ह केलं होतं. तिने पटकन फोन रिसीव्ह केला. गुड मॉर्निंग सर, ती हसत म्हणाली. माझी कॉफी कुठे आहे? पलीकडून कार्तिकचा आवाज आला. किचनमध्ये असेल, देवयानी पटकन बोलून गेली आणि त्या क्षणी तिला आठवलं की काल त्याने तिला रोज सकाळी कॉफी बनवायला सांगितलं होतं. सॉरी सर, मी आताच तुमची कॉफी घेऊन येते, देवयानी घाईघाईने बोलली आणि लगेच फोन कट करून बेडवरून उठली. मी तर याला सर्किट, हिटलर आणि अजून कितीतरी नावं ठेवली आहेत, पण हे बटाटा नाव मात्र भारी आहे. ती स्वतःशीच हसत रूमच्या बाहेर पडली. ती थेट किचनमध्ये गेली, पण आत जाणार इतक्यात स्टॉप, मोठा आवाज आला. देवयानी घाबरून मागे वळली. मिसेस पाटील थोड्या रागात तिच्या मागे उभ्या होत्या. हो 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 मॅडम, देवयानीने नम्रपणे विचारलं. तू अजून अंघोळही केली नाहीस, फ्रेश झाली नाहीस आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या किचनमध्ये यायची? त्या रागाने म्हणाल्या. देवयानीला लगेच तिची चूक लक्षात आली. माफ करा मॅडम, मी आताच फ्रेश होऊन येते, कार्तिक सरांना कॉफी हवी होती म्हणून घाईत आले, ती लगेच म्हणाली. ओहो, म्हणजे कार्तिकसाठी कॉफी बनवायला आली होतीस? मला यांनी सगळं सांगितलं आहे, तिच्याकडे रोखून पाहत म्हणाल्या. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला फक्त खोटं बोलायचं आहे, त्यांची खरी बायको असल्यासारखं वागायचं नाही, आणि या घराची सून होण्याची स्वप्न तर अजिबात पाहू नकोस, कारण ती कधीच पूर्ण होणार नाहीत. आणखीन एक, कार्तिकसाठी कॉफी बनवून जर तुला असं वाटत असेल की त्याचं मन जिंकून तू कायमची या घरात राहशील, तर तो तुझा गैरसमज आहे. असं काहीच होणार नाही आणि मी होही देणार नाही, समजलं? मिसेस पाटील प्रचंड रागात बोलत होत्या. बोलताना त्यांच्या डोळ्यात अक्षरशः राग उतरला होता. क्षणभर देवयानी घाबरून गेली. सॉरी मॅडम, पण मला तुमची सून होण्यात काहीच रस नाही,
थोडं थांबून देवयानी शांतपणे म्हणाले आणि तेथून सरळ निघून गेली. त्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत दात ओठ खात उभ्या होत्या. मूर्ख मुलगी, माझी सून होण्याची स्वप्न बघते आणि वरून असं दाखवते जणू तिचा काही हेतूच नाही. पण मीही काही कमी नाही. तू या घरात कशी राहतेस ते मी बघतेस. त्या रागाने पुटपुटल्या आणि पाय आपटत त्यांच्या रूमकडे निघून गेल्या. देवयानीने पटकन स्वतःचा आवरला आणि पुन्हा किचनमध्ये आली. खडूस कुठला, इतक्या सकाळी कॉफी कशाला हवी असते देव जाणे. ती कॉफी बनवत स्वतःशीच पुटपुटली. आज पण उशीर झाला. शेट, काल उशीर झाला म्हणून शिक्षा दिली, आज काय करणार कोण जाणे. कॉफी बनवता बनवता ती विचार करत होती. मनातून ती थोडी घाबरली होती, पण तेथून निघूनही जाऊ शकत नव्हती. कारण इथे नाही तरी ऑफिसमध्ये तिला रोज कार्तिकला सामोरे जावंच लागणार होतं. देवयानीने कॉफी मगमध्ये गाळली आणि ट्रेमध्ये ठेवली. हे बाप्पा, आज फक्त त्यांचा मूड चांगला असू दे, एवढाच की त्यांनी माझ्यावर अजिबात रागू नये, प्लीज बाप्पा. तिने मनोमन हात जोडून प्रार्थना केली आणि ट्रे घेऊन निघाली. मॅडम, ही कॉफी कोणासाठी? किचनमध्ये आत येणाऱ्या शेफने तिला विचारलं. कार्तिक सरांसाठी, ती हसत म्हणाली. समोरच्या शेफचे डोळे मोठे थोडे विस्पारले. साहेब तर आता जिममध्ये असतील आणि त्यांना सकाळी ज्यूस लागतो, कॉफी नाही, शेफ म्हणाला. आता मात्र देवयानी पूर्ण गोंधळली. आता काय करू? काल तर त्यांनी कॉफी मागितली होती, सकाळी फोन करूनही तेच सांगितलं आणि हे भाव म्हणतायत की ज्यूस. ती मनातच विचार करू लागली. भैया, तुम्ही ज्यूस घेऊन या, मी कॉफी घेऊन जाते, ती थोडा विचार करून म्हणाली आणि तेथून बाहेर पडली. इकडे शेफ तिच्याकडे डोकं खाजवत पाहत होता. काय विचित्र लोक आहेत, असं म्हणत तो पुन्हा किचनमध्ये गेला. देवयानीने आधीच पाहिलं होतं की जिम कुठे आहे. कार्तिकच्या रूमच्या बाजूलाच मोठा काचेचा हॉल होता, त्यातच जिम होती. ती तिथे जाऊन उभी राहिल्याने काचेतून आत पाहू लागली. कार्तिक पुशअप्स करत होता. त्याने फक्त ट्रॅक पॅन्ट घातले होते, अंगावर शर्ट नव्हता. त्याच्या शरीरावर घामाचे थेंब चमकत होते आणि लाईटमध्ये त्याची बॉडी अजूनच उठून दिसत होती. त्याची शरीरयष्टी इतकी परफेक्ट होती की काही क्षण देवयानी तशीच त्याच्याकडे पाहत उभी राहिली. थोड्या वेळाने त्याचा फोन वाजला. तो थांबला आणि बाजूच्या खुर्चीवर बसून फोन उचलला. तेव्हा देवयानी भानावर आली. तिने हलकेच दरवाजावर टकटक केली. कमिंग, आतून त्याचा आवाज आला. ती मान खाली घालून आतमध्ये गेली. त्याच्याकडे पाहिलं की उगाच तिचे गाल लाल होत होते म्हणून ती नजर चुकवत होती. सर, कॉफी. तिने त्याच्या समोरच्या टेबलावर ट्रे ठेवला आणि त्याच्याकडे न पाहताच मागे वळली. तो अजून फोनवर बोलत होता, त्यामुळे तिने मनातच सुटकेचा निश्वास सोडला. पण ती दरवाजापर्यंत पोहोचणार इतक्यात देवयानी, स्टॉप. त्याचा गंभीर आवाज आला. ती तशीच जागीच थांबली आणि हळूच मागे वळली. यस सर, ती आज्ञाधारकपणे म्हणाली. तू उशीर केलास, तो फोन बाजूच्या सोफ्यावर फेकत म्हणाला. फोन फेकण्याची त्याची पद्धत पाहूनच तो चिडलेला आहे हे तिला लगेच समजलं. सॉरी सर, कॉफी बनवायला वेळ लागला, ती काहीतरी कारण देत म्हणाली. खरं तर उशीर मिसेस पाटीलमुळे झाला होता, पण ते सांगायची तिची हिंमत नव्हती. कॉफी बनवायला अर्धा तास लागतो का? त्याने टॉवेलने अंगावरचा घाम पुसत विचारलं. नाही सर, ते मला स्वतःच आवरायचं होतं. तुम्ही फोन केला तेव्हा मी झोपले होते. देवयानी नजर चुकवत म्हणाले. अच्छा, म्हणजे मी तुझी झोप मोडली? तो मुश्किलपणे म्हणाला. वरून स्वतःला साधू दाखवतो. देवीने मनातच पुटपुटली. तिने नकळत त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही तसाच उघड्या अंगाने सोफ्यावर बसला होता. तिने लगेच नजर खाली केली, कारण त्याच्याकडे जास्त वेळ पाहिलं की तिचे विचार भरकटत होते. मला तसं म्हणायचं नव्हतं, मी फक्त, देवेने अडखळत म्हणाली. फाईन. तो उठत म्हणाला. इकडे ये, मला मदत कर. हे ऐकताच देवेने दचकून त्याच्याकडे पाहू लागली. आता याला कशासाठी हेल्प हवी? ती तशी तिथेच गोंधळून उभी राहिली. मी सांगितलं ना इकडे ये. कार्तिक हातात बेंच प्रेसचा रॉड पकडत म्हणाला. देवेने गोंधळून त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. कार्तिक आता बेंचवर झोपला होता. मला मदत कर, तो रॉड वर खाली करत म्हणाला. उचलता तर येतोय, मग मदत कशाला हवी? देवेने मनात विचार करत त्याच्या डोक्याजवळ जाऊन उभी राहिली आणि तिने रॉड पकडला. पूल, तो म्हणाला. तिने पूर्ण जोर लावून रोडवर उचलायचा प्रयत्न केला. रॉड खूप जड होता, पण कसाबसा तो वर केला. क्षणभर तिला वाटलं की तिनेच तो उचलला, पण पुढच्या क्षणी रॉडचं वजन अचानक तिच्या हातावर आलं आणि ती तोल जाऊन थेट कार्तिकवर पडली.
देव्याने कार्तिकने पटकन दोन्ही हाताने रॉड पकडत तिलाही सावरलं, तरीही ती पूर्ण त्याच्यावरच येऊन पडली होती. तिचे मोकळे केस त्याच्या छातीवर पसरले होते. तिचं मऊ शरीर त्याच्या मिठीत होतं. क्षणभर तिच्या शरीराच्या मंद सुगंधाने तो पूर्ण हरवून गेला. त्याला नकळत तिला अजून घट्ट जवळ घ्यावंसं वाटलं. पण सॉरी सर, मला माफ करा. देव्याने घाबरत पटकन त्याच्यापासून दूर झाली, पण तिचे केस अजूनही त्याच्या हातात आणि शर्ट विरहित शरीरावर अडकलेले होते. ती त्याच्या अगदी जवळ बसून ते सोडण्याचा प्रयत्न करू लागली. कार्तिकने रॉड बाजूला ठेवला आणि तोही उठून तिच्या समोर बसला. देव्याने खूप गोंधळली होती. साधं केस बाजूला करूनही तिला जमत नव्हतं. तिची ती अवस्था पाहून त्याला हलकंसं हसू आलं. तो थोडा तिच्या जवळ झोकला आणि अलगद तिच्या दोन्ही गालावरून हात फिरवत तिच्या मानेमागे हात नेला. क्षणात तिचे सगळे केस त्याच्या हातात जमा झाले, पण त्याच्या त्या हलक्या स्पर्शाने मात्र तिच्या अंगातून एक वेगळीच लहर गेली. गालापासून मानेपर्यंत तिचं अंग तापलं, कान लाल झाले, पोटात विचित्र गुदगुल्या व्हायला लागल्या. तिने अस्वस्थ नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा तिच्या अगदी जवळ होता, पण तो अजूनही शांतपणे तिचे विस्कटलेले केस नीट करत होता. देवयानीने अलगद डोळे मिटले. तिच्या कानात स्वतःच्याच हृदयाचे ठोके घुमत होते आणि त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर स्पर्श करताच तिच्या अंगात एक वेगळीच धडधड निर्माण होत होती. आता तू जाऊ शकतेस, कार्तिक अचानक उठत म्हणाला. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. ती पटकन उठली आणि जवळजवळ पळतच तेथून बाहेर पडली. आता तिच्या पोटात उडणाऱ्या हजारो फुलपाखरांना शांत करायचं होतं, नाहीतर आजकाल त्यांच्यामुळे तिला निर्जेवणही जात नव्हतं. एक विचित्र बेचैनी कायम मनात असायची, फक्त त्यांचं नाव ऐकलं तरी. आणि इकडे ती गेल्यावर कार्तिकने एक खोल श्वास घेतला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवरचं नाव पाहिलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. हॅलो. यस, कार्तिक शांतपणे म्हणाला. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही चौकशी केली. देवेनी मॅडमच्या ज्यूसमध्ये ड्रग्ज मिसळणारा मुलगा आम्हाला सापडला आहे. समोरून आवाज आला. आणि त्या सुमनचं काय? कार्तिकने विचारलं. सर, ती पूर्ण निरपराध आहे. तिचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. खरं तर सर, हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे, खूप अर्जंट आहे. ओके फाईन, मी नंतर कॉल करतो, कार्तिक म्हणाला आणि फोन कट केला. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंट करून प्लीज सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.